नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आज एक साईड डिश बनवत आहे जी की पोळी चटणी तुम्ही म्हणू शकता, पण ही खूप हेल्दी आहे। तर त्यासाठी मी सर्व जिन्नस काढून घेतलेला आहे। ॲक्च्युली आपण पम्पकिन सीड खूप वेळा आणतो पण यूज करत नाही, म्हणजे विसरून जातो आपण। आणि रोस्ट करून ठेवलं, डब्यामध्ये ठेवलं, कधी कधी होतं विसर पडतो। पण जर आपण याच पद्धतीने पोळी किंवा चटणी बनवली ना तर ती फार दिवस टिकतेही आणि आपल्याला आठवण येतही राहते की चला वरण भात बनवले किंवा काही बनवले त्या जोडीला आपण चटणी घेऊ शकतो। तर त्यामुळे ही सिंपल आणि इझी क्विक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते। ओके, तर पम्पकिनमध्ये खूप प्रमाणात मॅग्नेशियम आणि झिंक असतं, त्यामुळे स्किन आणि हेअर याची हेल्थ फार चांगली राहते। महिलांसाठी तर स्पेशली आवर्जून ही खाल्लंच पाहिजे। तर साधारण मी 100 ग्रॅम ह्या पम्पकिन सीड्स घेतलेले आहे। त्या जोडीला इथे मी 5-7 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। ओके, एक मोठा चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे मी। कढीपत्त्याची 5-7 पानं घेतलेली आहे। 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या अशा सोलून घेतलेल्या आहे। ही आमचूर पावडर आहे। या व्यतिरिक्त तुम्ही आमसूल असेल तर तेही टाकू शकता किंवा चिंच असेल तेही टाकू शकता पर्याय म्हणून। जरा आंबट तिखट चव फार छान लागते। साधारण एक मोठा चम्मच मी जिरं घेतलेले आणि चवीनुसार रॉक सॉल्ट घेतलेले। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे आणि सर्वप्रथम मी हे 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या त्या टाकल्या। हे छान रोस्ट करून घ्यायचं आपल्याला। त्या जोडीलाच मी सुक्या मिरच्या होती, साधारण 5 ते 7 सुक्या मिरच्या लागतील आपल्याला। मला हवे असं थोडं तिखट असेल आवडत तर मी अजून 2-4 मिरच्या वाढवू शकते। आणि हे छान रोस्ट करून घ्यायचं। चांगलं रोस्ट होताना मीनवाईल मी हे जे एक मोठा चम्मच शेंगदाणे घेतलेले ते टाकले होते आणि हेही छान रोस्ट करून घ्यायचे। तुम्ही हे जर पदार्थ छान रोस्ट करून घेतले ना तर तुमच्या चटणीची शेल्फ लाईफ वाढते। म्हणजे ती साधारण फ्रीजरमध्ये जर फ्रीजमध्ये ठेवली तर साधारण 1 ते 2 महिना टिकते आणि नॉर्मल तशी ठेवली तर साधारण 15 ते 20 दिवस टिकते। पण ही छान होते, त्यामुळे एवढ्या दिवस टिकतच नाही, सारखी बनवावी लागते। तर आवर्जून तुम्ही या पद्धतीने असे चांगले रोस्ट करून घ्या, म्हणजे त्याची शेल्फ लाईफ वाढेल। यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घेते, साधारण 25 ते 30 कढीपत्त्याचे पानं आहे। हे पण रोस्ट करून घेऊया आपण। आता कलर चेंज होतोय। आता यामध्ये मी साधारण एक मोठा चम्मच जिरं घालून घेते। जिरेही छान तडतडले
शकता यामध्ये साधारण 200 ग्रॅम माझ्याकडे पंपकिन सीड आहे त्या आणि ह्याही छान रोस्ट करून घ्यायचं. साधारण 4 ते 5 मिनिटं लागते याला पूर्ण रोस्ट होईला. छान रोस्ट करून घ्यायचे. आता सर्व जे पदार्थ आहे ते छान रोस्ट झालेले, लसूण पण, शेंगदाणे पण, कढीपत्ता पण. ओके, तर हे मिश्रण साधारण अजून 1 मिनिट मी परतून घेतली, म्हणजे असेल जे मॉइश्चर असेल ते सर्व उडून जाईल. चला आता मी गॅस बंद करते आणि हे जे सीड्स आणि व्हीट ज्या आहेत या साधारण थंड होऊ द्यायच्या आणि लगेच मिक्सरला लावायचं नाही, कारण की त्यामध्ये वाफ क्रिएट होते आणि मग आपली चटणी टिकत नाही. त्यामुळे हे जे मिश्रण हे गार होऊ द्यायचं आणि मग मिक्सरला लावून. चला आपले सर्व जिन्नस हे गार झालेले, आता हे मिक्सरला ब्लेंड करून घेऊया. या पद्धतीने असा आवाज आला पाहिजे, म्हणजे छान मॉइश्चर उडून गेलेले आणि क्रिस्पी झालेले आपल्या पंपकिन. आता ब्लेंडर जारमध्ये मी हे सर्व सीड्स आणि लसूण मिरच्या एकत्र करून घेतल्यात. त्यामध्ये साधारण चवीनुसार मीठ लागेल, तर मी रॉक सॉल्ट घेतलेली हे यामध्ये ॲड करून घेऊया. आणि आंबट, जे की आपल्याकडे आहेत आमचुराची पावडर. आमसुलही असेल तर तेही घालू शकता, कोकम किंवा चिंच, ज्याने की थोडा आंबटपणा येईल आणि खायला मजा येईल. चला तर आता ब्लेंड करून घेऊया. ओके, तर मी आता ब्लेंड करून घेतलेली छान पोळी. हो, छानच सुगंध येतोय. आता ही हवाबंद डब्यामध्ये आपण भरून घेऊया. बघू शकता भाकरी बरोबर, चटणी बरोबर, वरण भाताबरोबर फार छान लागेल. मी जार घेतलेलं त्यामध्ये भरून घेऊया. साधारण 15 ते 20 दिवस विदाउट फ्रीज टिकते. तर तुम्हाला अजून टिकवायची असेल तर तुम्ही हे असा जार पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता, म्हणजे जे की 1 महिना टिकेल. नक्की बनवा. अशाच हेल्दी रेसिपींसाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की आवडेल ही पोळी, एकदा नक्की बनवून बघा. धन्यवाद.